तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 10वी गणित भाग 1 याच्यामध्ये जे आपलं पहिलं प्रकरण आहे, 2 चलातील रेषीय समीकरणे. तर त्याच्यातला संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 आपण मागच्या काही व्हिडिओपासून सुरू केला होता. त्याच्यातला प्रश्न क्रमांक 4 आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्ही अजूनही जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. तर प्रश्न क्रमांक 4 खालील निश्चयकांच्या किमती काढा. हे जे निश्चयक दिलेत त्याची किंमत काढायची. मग ती कशाप्रकारे काढायची? तर त्याच्यामध्ये काय करायचं, तिरकस गुणाकार करून ते सोडवायचं. पहिल्यांदा आहे तसा दिलेला निश्चयक लिहून घेऊया. 4, 3, 2, 7 बरोबर. मग आता पहिल्यांदा हा तिरकस गुणाकार घ्यायचा नेहमी इकडून इकडे, म्हणजे 4 गुणिले 7 हा पहिला तिरकस गुणाकार. मधी वजा चिन्ह आणि त्यानंतर इकडं 3 गुणिले 2 म्हणजे 4 गुणिले 7 किती येणार आहे? 28 वजा 3 गुणिले 2 किती येणार आहे? 6. मग 28 मधून 6 गेले म्हणजे किती उरणार आहेत? तर 22. म्हणजे थोडक्यात 4, 3, 2, 7 यांची किंमत किती आलेली आहे? 22. 4 गुणिले 7 28 आले. 3 गुणिले 2 6 आले. 28 मधून 6 गेले 22. पहिल्या निश्चयकाची किंमत मिळाली. आता दुसऱ्या निश्चयकाची किंमत काढूया. पहिल्यांदा जो निश्चयक आहे तसा लिहून घेऊया. 5 ऋण 2 ऋण 3 आणि 1. तर हा जर सोडवायचा असेल तर तिरकस गुणाकार करा. म्हणजे 5 गुणिले 1 मधलं चिन्ह ऋण ठेवा वजा. परत ऋण 2 गुणिले ऋण 3. ऋण 2 गुणिले ऋण 3. आता हे लिहिल्यानंतर याच्यामध्ये 5 गुणिले 1 म्हणजे 5 एक्के 5. हा गुणाकार केला. आता बघा चिन्ह एकूण किती ऋण चिन्ह आहेत? 1, 2, 3. तर ऋण ऋण काय होणार? धन. वजा वजा अधिक. आणि पुढचा एक ऋण आहे. अधिक आणि पुढचा काय आहे? वजा. अधिक आणि वजा काय येणार? वजा. म्हणजे चिन्ह आधी त्यातली क्लिअर करायची. हं? ऋण ऋण धन, धन आणि पुढचा ऋण म्हणजे काय राहणार फक्त धन आणि ऋणमध्ये ऋण. मग आता 2 गुणिले 3. 2 गुणिले 3 केले किती आले? 2 त्रिक 6 आले. हं. आता फक्त गुणाकार करायचा. चिन्ह आधीच आपण क्लिअर केलेलं. 3 दुनी 6. मग आता 6 मधून 5 गेले. आता 5चं चिन्ह काही नाही म्हणजे अधिक आहे. 6चं चिन्ह वजा आहे. चिन्ह भिन्न असल्यास काय करावं? वजाबाकी करावी. म्हणजे 6 मधून 5 गेले तर किती उरले? 1. आणि त्यातल्या मोठ्या याचं धन आहे, याचं ऋण आहे. चिन्ह भिन्न असल्यास वजाबाकी केली आणि 6 मधून 5 गेले, 1 उरले. फक्त मोठ्या संख्येचं चिन्ह ऋण लिहायला विसरायचं नाही. म्हणजे आपला जो दिलेला निश्चयक आहे 5 ऋण 2 ऋण 3 1 या निश्चयकाची किंमत किती आली? ऋण 1 आलेली आहे. ऋण 1 हे त्याचं अचूक उत्तर आहे. आता पुढचा बघूया तिसरा. तर आता तिसरा निश्चयक बघा 3 ऋण 1 1 4. तर याच्यामध्ये पहिल्यांदा आहे तसा निश्चयक लिहून घेतला. 3 ऋण 1 1 4. याच्यामध्ये सुद्धा तिरकस गुणाकार म्हणजे 3 गुणिले 4. त्याच्यानंतर मधलं चिन्ह ऋण चिन्ह येणार आणि इकडचा गुणाकार म्हणजे ऋण 1 गुणिले 1. मग आता 3 गुणिले 4 किती येणार? 12. आता इथे बघा 2 ऋण चिन्ह आहेत. ऋण आणि हा ऋण. ऋण ऋण काय होणार? धन होणार. वजा वजा अधिक झाले आणि 1 गुणिले 1 किती येणार आहे? 1. तर 12 अधिक 1 12 आणि 1 किती येणार? 13. म्हणजे ह्या दिलेल्या निश्चयकाची किंमत किती झाली? तर 13 हे त्याचं अचूक उत्तर आहे. म्हणजे ही 3 उदाहरणं आपण इथे सोडवली. प्रश्न क्रमांक 4 झाला. प्रश्न क्रमांक 5 हा क्रेमर पद्धतीचा आहे. तर त्याचा सुद्धा व्हिडिओ आपण तयार केलेला आहे. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. ओके. थँक